11वी ऑनलाईन प्रवेश देताना शासनाने यावेळी इन हाऊस 10% कोट्याचे नियम बदलल्यानं संबंधित पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे। पालकांनी रीतसर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध दर्शवला। कॉलेजच्या कॅम्पसमधल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना 10% कोटा उपलब्ध असेल, पण त्याच संस्थेमार्फत इतरत्र चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील मुलांना या 10% कोट्यातून यापुढे प्रवेश मिळणार नाहीत। त्यामुळे नामांकित कॉलेजेसच्या शाळांमधील विद्यार्थी पालक वर्गाची मोठी अडचण झाली, म्हणून त्यांना शिक्षण मंत्र्यांना भेटून हा GR रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पुण्यातल्या फर्ग्युसन सारख्या नामांकित कॉलेजमध्ये या महाविद्यालयाची मूळ संस्था DS संचालित शाळांमधील मुलांना 10% कोटा राखीव असायचा, पण यावेळी शासनानं त्यात बदल केलाय। पाहूयात पालकांचं नेमकं म्हणणं आहे तरी काय। इन डिफरंट कॅम्पसमध्ये म्हणजे ज्यांचे ज्युनियर कॉलेज आणि शाळा एका कॅम्पसमध्ये नाहीये, त्यांचे अचानकपणे इन हाऊस कोटा हा काढून घेतला आहे एका GRच्या नुसार, जे आम्हाला कोणालाही पालकांना कळलं नाही। ऍडमिशन प्रोसेसचे फॉर्म भरायला सुरुवात झाल्यावरती हे आम्हाला कळालं आणि त्याच्यानंतर आम्ही अवाक झालो आणि मग आम्हाला कळलं की असं काहीतरी GR आणि त्याचा परिणाम असा झालाय। म्हणजे पालकांना पूर्णपणे अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो फॉर्म भरतानाच आमच्या लक्षात आला। आता जेवढा पण अभ्यास मुलांनी केलेला आहे आणि जे बाहेरची मुलं आहेत, आता हे सगळं महाराष्ट्रात आहे, सगळ्यांना इथे ऍडमिशन मिळेल आणि पुण्यातल्याच लोकांना मिळणार नाही। मग हा अन्यायच आहे। जे पण तुम्ही आता इन हाऊस बद्दल बोलताय त्यासाठी मागणी काय आहे तुमची? की इन हाऊस असावा आणि आमच्या मुलांना न्याय मिळावा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मोठ्या मोठ्या संस्था आहेत की ज्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्हे प्रत्येक शहरामध्ये अनेक शाळा आणि कॉलेज चालू आहे। इनहाऊस मध्ये त्यांना त्यांच्या आवडीच्या विद्यार्थ्यांना ती संस्था मिळत होती। त्या इनहाऊसचा मराठीमध्ये अर्थ शब्दशः अर्थ घेतल्यामुळे गल्लत झालेली आहे। 3 तारखेपर्यंत फक्त ऍडमिशन प्रक्रिया, त्यानंतर ऍडमिशन प्रक्रिया संपत असताना जर 5 दिवस राहिले त्याचे 2 शनिवार रविवार गेल्यानंतर पुढच्या 3 दिवसात पालकांनी नेमकं काय करावं याचं उत्तर ना मंत्र्यांकडे ना प्रशासनाकडे, पालक तर अकबल आहेत।